कर्नाटक कांग्रेस के सीनियर रहनुमा तनवीर सेठ ने काबीना में जगह न मिलने पर शदीद नाराजगी का इजहार करते हुए कहा कि पार्टी क़यादत ने भरोसा तोड़ दिया है। उन्होंने कहा कि उनकी उम्मीदें टूट चुकी हैं और आइंदा का फैसला वो पार्टी कारकुनों से मुशावरत के बाद ही करेंगे। प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए तनवीर सेठ ने कहा कि मेरी तमाम उम्मीदें टूट गई हैं। हाईकमान की जानिब से मुझे 2.5 साल बाद वजीर बनाने की यकीन दहानी कराई गई थी, लेकिन आज इसी वादे को पूरा नहीं किया गया। मेरे एतमाद को ठेस पहुंचाई गई है। उन्होंने कहा, राजन्ना को राहुल गांधी के बारे में सिर्फ एक जुमला बोलने पर अपना ओहदा गंवाना पड़ा, लेकिन पार्टी के खिलाफ खुलकर बोलने वालों के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई। सिर्फ ज़मीर अहमद खान ही नहीं बल्कि कई दूसरे रहनुमाओं ने भी पार्टी की साख को नुकसान पहुंचाया है। तनवीर सेठ ने कहा कि मैं किसी के खिलाफ ज़ाती तौर पर बात नहीं करना चाहता, उसका वक्त भी आएगा। मैंने अपने गुस्से, दुख और मायूसी का इजहार किए बगैर हमेशा कांग्रेस का एक नज़्म व ज़ब्त वाला सिपाही बनकर काम किया है। उन्होंने मज़ीद कहा, मैंने पहले ही कह दिया था कि मुझे किसी कॉरपोरेशन या बोर्ड का ओहदा नहीं चाहिए। मुझे यकीन दिलाया गया था कि 2.5 साल बाद मुझे काबीना में शामिल किया जाएगा, लेकिन पार्टी ने खुद ही इस वादे को तोड़ दिया। क्योंकि हमारे ज़िले से ही वज़ीर आला है, इसलिए मुझे वज़ारत नहीं दी जा सकती, तब भी मैं खामोश रहा। तनवीर सेठ ने यह भी वाज़ेह किया कि वो वज़ारत हासिल करने के लिए न पहले कभी दिल्ली गए और न अब जाएंगे। उनके मुताबिक उन्हें नज़रअंदाज करने के ज़िम्मेदार रियासती सतह के चंद कांग्रेस रहनुमा हैं। हाईकमान ने उनके साथ कोई नाइंसाफ़ी नहीं की है। उन्होंने कहा, मुझे वज़ीर बनने से किसने रोका, इसका भी जल्द ही इंकशाफ हो जाएगा। तनवीर सेठ ने यह भी कहा कि उनके हामी उन पर इस्तीफ़ा देने के लिए दबाव डाल रहे हैं, लेकिन वो पार्टी कारकुनों से मुशावरत के बाद ही अपना अगला फैसला करेंगे। जिस एतमाद के साथ मैं पार्टी के साथ खड़ा था वो अब टूट चुका है। क्या सियासत उस मुकाम पर पहुंच गई है कि माँ भी बच्चे को दूध उसी वक्त पिलाएगी जब वो रोएगा? हमें संजीदगी से सोचना होगा कि हमारी सियासत किस सिमत जा रही है। ಆಸೆ ನಿರಾಶರಾಗಿದೆ. ಆದರೆ ನಡೆದಿರುವಂಥ ವಿದ್ಯಮಾನಗಳನ್ನು ನೋಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇವಲ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ಅನ್ನಲಾದಂತಹ ಒಂದು ಪದ ಬಳಕೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ರಾಜಣ್ಣ ಅವರಿಗೆ ತತ್ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ವಜಾ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಪಕ್ಷದ ವಿರುದ್ಧ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ನಡೆಸಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಮಾಹಿತಿ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಪಕ್ಷದ ವರ್ಚಸ್ಸ ಇನ್ನಷ್ಟು ಏನು ಒಂದು ದಟ್ಟವಾದಂತಹ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನ ತಗೊಳ್ಳುವಂಥದ್ರಲ್ಲಿ ವರಿಷ್ಠರು ಕೊಟ್ಟಂತಹ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಅಂತಿಮವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಒಪ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮೈಸೂರು ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅಥವಾ ಗೌರವ ಅದು ಸಿಗದೇ ಇರುವಂಥ ಬೇಸರ ಕೂಡ ನಮಗೆ ಪಕ್ಷದ ಚಟುವಟಿಕೆಯಲ್ಲಿ ಜಮೀರಾವತಿ ಒಂದೇ ಇರ್ತಲ್ಲ. ಈಗ ಅನೇಕ ಸನ್ನಿವೇಶಗಳಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಪಟ್ಟಿರೋದಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ನೋಡೋದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ಆಶಾದಾಯಕ ಬರುವಂತಹ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲ, ನಿರಾಶೆ ಮಾಡುವಂತಹ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲ. ನಾನು ಅದನ್ನ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗಲ್ಲ, ಸಂದರ್ಭ ಬಂದಾಗ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ರಚನೆ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಆದರೆ ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಆಗಿರುವಂಥ ಅನ್ಯಾಯ ಅದು ಎಷ್ಟು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಯಾರ ವಿರುದ್ಧ ಈಗ ಮಾತಾಡೋದು, ಅದಕ್ಕೆ ಕಾಲ ಬರುತ್ತೆ. ನಾನು ಇವತ್ತು ನನ್ನ ಕೋಪ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕ್ರೋಧ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಿರಾಶರಾಗಿರುವಂತಹ ನೊಂದಿರುವಂತಹ ಮನಸ್ಸಿರ್ಬೋದು, ಆ ಯಾವುದೇ ಪದಗಳ ಬಳಕೆ ಮಾಡದೆ
ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಶಿಸ್ತಿನ ಸಿಪಾಯಿಯನಾಗಿ ನನ್ನ ಪಕ್ಷದ ಜೊತೆ ಇದ್ದೇನೆ. ಆದರೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇರುವಂಥ ಒತ್ತಡವನ್ನು ನನ್ನ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತರುವಂಥ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ನಾನು ಕಾಯ್ತೇನೆ. ಅಲ್ಲ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಪಕ್ಷನಿಷ್ಠರಾಗಿದ್ದೇ ತಮಗೆ ಮುಳ್ಳಾಗಿದೆ. ನೋಡಿ, ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒತ್ತಡ ಹಾಕಬಾರ್ದು. 136 ಸ್ಥಾನಗಳನ್ನ ಗೆದ್ದಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಬಲ ಸುಗಮವಾದಂತಹ ಒಂದು ಸುಭದ್ರವಾದಂತಹ ಸರ್ಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ಪದೇ ಪದೇ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಯಾವುದೇ ವರಿಷ್ಠರಿಗೆ ನಾನು ಒತ್ತಡ ಏರುವಂತಹ ಕೆಲಸನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಬಹುಶಃ ನನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆ ನನಗೆ ಸಿಗಬೇಕಾಗಿದ್ದಂತಹ ಗೌರವ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನನಗೆ